शकुंतला आत्या आणि दयानंद काकांनी जे पेपर चोरलेत ते तसेच ठेवलेत, पण त्यांना मात्र खोटं सांगितलं की ते पेपर्स बदलण्यात आलेत. त्यामुळे आजी तुम्ही निश्चिंत राहा आणि हे पेपर व्यवस्थित कपाटात ठेवून द्या. बापरे, किती हुशार आहेस ग तू. शेरात सव्वा शेर. ते पण त्यांना धडा शिकवण्यासाठी ना तुझ्यासारखीच या घरात यायला हवी होती. आता पुरते फसलेत हो दोघ जण. पण त्याला तू नसतीस तर मी फसले असते ग. म्हणजे शकुंतला आणि अक्षयने मला फसवलं असतं. आजी आता तुम्ही सेफ आहात आणि तुमची प्रॉपर्टी पण. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे मी त्यांच्यावर. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा. गुणाची ग माझी ती. काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे दिसत नाही का? अगं सेलिब्रेट करतोय. हे बघ बघ बघ. अगं तुलाच फोन करणार होतो. तेवढ्यात तुम्हाला जाताना दिसती तर तुला खेचलं सेलिब्रेशन मध्ये. श्रावणी, अगं आज आपलं सगळ्यात मोठं टेन्शन दूर झालंय. तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद कसा नाहीये? आपलं लाईफ सेट झालंय. अक्षय, हं? भानावर ये प्लीज. अक्षय भानावर ये ना प्लीज. श्रावणी चुप बस. हा अक्षय, हे करू नको, ते कर, हे कर, ते कर. बस आता बस. हा श्रावणी, अगं इतक्या दिवसांपासून आपण ज्या गोष्टीसाठी झगडत होतो, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, त्याचं फायनली फळ आपल्याला मिळालंय. हो, तुला मी काय सांगायचो की मला हँडल करू दे, पण नाही. प्रॉपर्टी मिळवण्याची तुला इतकी घाई लागली होती की काही प्लॅन करायचीस. पण आज प्रॉपर्टी पेपरवर आजीचं सिग्नेचर कधी घेतलंय ना कोणालाच कळलं नाहीये. तुला पण नाही. अगं आहेस कुठे तू? प्रॉपर्टी आपल्या नावावर झालीये. थांब. अक्षय, तुला कल्पना नाहीये, तुझा प्लॅन फ्लॉप होणार आहे. सही मिळाली म्हणून तू सेलिब्रेट करतोयस, पण ते सगळं फुकट जाणार आहे. पण आय एम सॉरी, मी तुला आता काही सांगू शकत नाही, कारण मग तू आमच्या प्लॅन मध्ये प्रॉब्लेम्स आणशील. श्रावणी, श्रावणी, अगं किती बोरिंग आहेस ग तू. सगळा मूड डाऊन करते. चल चल आपण सेलिब्रेट करूया. चल. अक्षय, अक्षय प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला सह्या मिळाल्या ना? खुश आहेस ना तू आता? खूप खुश. मग बस, पुरेसं आहे तेवढं माझ्यासाठी. ठीक आहे, एन्जॉय कर तू. अगं श्रावणी थांब ना, मस्त सेलिब्रेट करूया. थांब थोड्या वेळ. अक्षय प्लीज. हे बघ, मला जायला हवं, तू एन्जॉय कर. ठीक आहे, मी येते थोड्या वेळात. जा जा, मी करतो एन्जॉय. मी काय कोणाची गरज नाही मला. काय नाही सगळं माझं नावावर. आली मोठी. तिचंही काय कळत नाही या सेलिब्रेशन पेक्षा काय जास्त महत्वाचं असेल हिच्यासाठी. म्हणजे काही दिवसांपासून विचित्रासारखीच वागते. जाऊ दे, एकदा का प्रॉपर्टी हातात आली येईल माझ्या मागे, पडेल माझ्या प्रेमात परत. सगळं ठीक आहे ना? ठीक नाहीये खरं तर. मन स्थिर नाहीये माझं. फार अस्वस्थ वाटतंय. शकुंतला आत्या माझी खरी आई आहे कळल्यापासून
तिच्याशी नेमकं कसं वागावं, तिच्याबद्दल काय विचार करावा हेच कळत नाही मला. म्हणजे बघ ना, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर असते तेव्हा नोईंगली अननोईंगली आपण त्या व्यक्तीला सतत जज करत असतो आणि ती व्यक्ती कशी आहे या कन्क्लुजनवर येतो आपण. पण ती व्यक्ती जर आई असेल तर मात्र मन भांबावून जातं. कळते मला तुझी अवस्था. तुला काय वाटतंय मला सगळं कळतंय. तुझं आत्यांशी काही बोलणं झालं का? हा, बोलणं झालं. आज तिने त्यांच्या इथे राहण्याचं खरं कारण सांगितलं मला. काय म्हंटलं त्या? म्हणे तिथे कोल्हापूरला त्या दयानंद काकांचे कोणीतरी भाऊ आहेत आणि त्यांचा पुतण्या आहे. त्यांनी म्हणे यांची प्रॉपर्टी जमीन बिमीन सगळं हडपलंय आणि यांना घराच्या बाहेर काढलंय. तुला माहित असेल ना, पाड्याचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या आणि आमच्या कंपनीमध्ये 50-50% बेसिसवर झालं होतं. मी काय म्हणते, ते तू कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते आमच्या नावावर करू शकशील का? म्हणजे काय, त्यामुळे किमान आम्हाला परत जाता तरी येईल ना. आणि तुला हे सगळं खरं वाटलं? एकीकडे माझ्या डोक्यात असं येतंय की माझ्या आईशी असं कोणी कसं काय वागू शकतं. असं वाटतंय ज्यांनी हे केलंय त्याला तिथे जाऊन जाब विचारावा की असं का केलंस तू म्हणून. पण प्रॅक्टिकली विचार केल्यावर जाणवतं की ती खोटं बोलते. एक आई तिच्या मुलाशी असं खोटं बोलूच कसं शकते. पण ती आई आहे. ती द्विधा मनस्थिती ना फार पेनफुल आहे. तुझं दुःख कळतंय मला. पण या सगळ्यातून आता तुलाच मार्ग काढावा लागणार आहे. आता माझ्याकडे पैसा आहे आणि पॉवर पण आहे. आता मला एन्जॉय करण्यासाठी कोणाचीच गरज नाही. अक्षय. अरे जाऊ काका, अरे मिळाली, कंपनी मिळाली. काका चला तुमची 4 व्हीलर मी माझ्या पार्टीत पार्क करतो. गँग खाचॅक. बोला काय काम काढलोय? वा 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 अक्षय, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.